त्याचे मित्र त्याच्याकडे पाहत होते. तेवढ्यात सुधीरने त्याला त्याच्या स्वप्न सुंदर दुनियेतून बाहेर खेचून आणावे तसे त्याने त्याला जोरात हलवले. त्याचे मित्र त्याला चिडवू लागले. कामाला जाण्यास वेळ होईल म्हणून त्याने तिथून पळ काढला. तो स्टेशनला येऊन लोकलची वाट पाहत उभा होता. त्याच्या डोळ्यासमोर सकाळी घडलेलं दृश्य त्याला आठवून आठवून स्वस्थ बसू देत नव्हतं. रेशमी काळ्या केसांमधला तो अपेक्षेचा सुंदर चेहरा त्याचा पाठलाग करत होता. तो ठरलेल्या लोकलमध्ये चढला. पूर्ण प्रवास तो तिचाच विचार करत होता. नंतर त्याने स्वतःला सावरले.